नमस्कार मित्रांनो. भाऊजी नका ना करू एवढं, अजून किती सतावणार मला. बस झालं ना, नाहीतर एक दिवस तुमच्यामुळे मी कोणालाही तोंड दाखवायच्या लायकीची राहणार नाही. अहो भाऊजी उठा की, बस झालं ना आता. अगं वहिनी, अजून फक्त 2च मिनिटे झालेत. मग माझं नाव नयना आहे. माझ्या लग्नाला नुकतीच 6 महिने झाले होते. माझे सासर घरी मी, माझा नवरा आणि एक लहान दीर, तिघेच जण राहत होतो. माझी सासू सासरे या जगात नव्हते. माझ्या माहेरी माझे चुलत भावाचे लग्न होते, म्हणून मी आणि माझा दीर आम्ही दोघेच लग्नासाठी माझ्या माहेरी जात होतो. माझ्या नवऱ्याला विचारलं तर ते म्हणाले ऑफिस मधून सुट्टी भेटली नाही, म्हणून मी माझ्या दीराला सोबत घेऊन जात होते. तसंही मी माझ्या नवऱ्याला कुठेही सोबत चला म्हटले तर ते नकार द्यायचे आणि म्हणायचे छोट्या दीराला घेऊन जा. माझा दीरही दिसायलाही स्मार्ट होता आणि लग्नाच्या वयाचा झाला होता. तसं घरात माझं आणि माझ्या दीराचं खूपच पटायचं. आम्हा दोघात खूप थट्टा मस्करी चालायची आणि यामुळेच मला कधीच जाणवले नाही की मी लग्न करून सासरी आलेली आहे. कारण जसं लग्न झालं तसं सासर घरी मला कोणीही मुळीच त्रास दिला नाही. आज सायंकाळच्या गाडीने आम्ही कोल्हापूरहून लग्नासाठी गावाकडे जायला निघालो होतो. माझा दीर माझ्या शेजारीच बसलेला होता. आम्ही संध्याकाळच्या 8च्या गाडीने निघालो होतो. 1.5 तासाच्या प्रवासानंतर गाडी जेवणासाठी हॉटेल जवळ थांबली. मला काही जास्त भूक नव्हती, पण माझ्या दीराला खूप भूक लागली होती. मग त्यांनी जेवण केलं आणि मलाही आग्रहाने खाऊ घातले. जेवत असताना तो मला म्हणत होता, वहिनी, मला माहिती आहे तुम्हाला भूक लागली नाही, कारण की तुम्ही माहेराला जात आहात ना, म्हणून. यावर मी म्हणाले, भाऊजी, तुम्ही जे बोलतात ते अगदी बरोबर आहे. कोणतीही मुलगी माहेरी जायचं म्हटल्यावर तिची तहान भूक विसरूनच जाते. जेव्हा तुमचं लग्न होईल तेव्हा तुम्हाला कळेल की बायको माहेरी जाताना इतकी खुश का असते. तेव्हा माझा दीर म्हणाला, अहो वहिनी, माझी बायको काय आहे आणि माझ्या दादाची बायको काय, एकच तर आहे ना. मला तुमच्याकडे बघूनच कळतं की सर्व. यावर मी म्हणाले, हो का, माझ्याकडून सर्व समजते का तुम्हाला? बरं, चला आता बस निघायची वेळ झालीये. मग जेवण वगैरे करून आम्ही बसमध्ये बसलो. पण बस खूप वेगाने धावत होती. बसच्या खिडकीची काच मी उघडीच ठेवली होती. खिडकीतून ती हवा माझ्या चेहऱ्यावर येत होती आणि त्या वाऱ्याच्या झुळकेने मला झोप येऊ लागली होती. मी आरामशीर झोपले होते, पण मला झोपेत हे कळलेच नाही की माझं डोकं माझ्या दीराच्या खांद्यावर आहे आणि त्याने मला उठवलं नाही. ते तेव्हा जागीच होते असं मला वाटत होतं. वाऱ्याने केस माझ्या चेहऱ्यावर येत होते. माझे दीर ती केस त्याच्या हाताने हळूवारपणे बाजूला करून माझ्याकडे बघत आहे, असं काहीसं मला जाणवत होतं, जसं काय ते माझ्याकडेच बघत आहे. माझा दीर दिसायला खूप सुंदर होता. मला तो खूप आवडायचा. त्याचं बोलणं, त्याचं हसणं मला खूप आवडायचं. तो एखाद्या दिवशी जरी घरी उशिरा आला तर मला करमायचं नाही. जर कधी तो बाहेर गावी जायचा तर माझं मनच घरात लागत नसे. मला त्याची सवय झाली होती आणि मलाच नाही तर दीरालाही माझी सवय झाली होती. तो मला नेहमी सांगायचा की वहिनी, तुम्ही कधी तुमच्या माहेरी जासाल तर मलाही सोबत घेऊन चला, कारण तुम्ही गेल्यावर मला अजिबात करमत नाही. त्यांचे असं बोलणं ऐकून मला त्याच्यावर हसायला यायचं. पण खरं सांगायचं तर तसं काहीसं माझंही होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लग्न घरी पोहोचलो होतो. घरात सगळीकडे लग्नाची तयारी चालू होती. सगळीकडे सुंदर साड्या घालून, सुंदर ड्रेस घालून, मस्त मेकअप करून मुली उभ्या होत्या. त्यांच्यात एक मुलगी सगळ्यांपेक्षा वेगळीच होती. म्हणजे ती दिसायलाही खूप सुंदर होती आणि त्या मुलीच्या सौंदर्यावर माझ्या दीराची नजर गेली आणि माझा दीर तिच्याकडे बघतच राहिला. माझं सगळं लक्ष माझ्या दीरावरच होतं. पहिले तर माझ्या दीराचंही लक्ष माझ्याकडेच होतं, पण त्या मुलीला बघताच माझ्या दीराचं लक्ष तिच्याकडे केंद्रित झालं. मला आता समजलं होतं की माझा दीर त्या मुलीकडे एकटक बघतोय.
म्हटल्यावर नक्कीच काहीतरी गडबड आहे. हळदीच्या धिंगाण्यात कोण काय करता येईल हे कोणालाच कळत नव्हतं. कारण लग्न म्हटल्यावर कोण कोणाकडे लक्ष देणार? सगळ्याच आपापल्या मेकअपकडेच लक्ष असतं. पण त्या लग्नामध्ये फक्त माझं लक्ष माझ्या दीराकडेच होतं आणि माझ्या दीराचं लक्ष त्या मुलीकडे. मी हळूच माझ्या दीराजवळ गेले आणि म्हणाले, अहो भाऊजी, काय बघत आहात? तुमची नजर तर त्या मुलीवरून हटतच नाहीये. यावर माझा दीर लाजला आणि म्हणाला, वहिनी, काही पण काय बोलतायत तुम्ही? सहजच बघत होतो यावर मी म्हणाले, अहो भाऊजी, मी कुठे काय म्हणते? तुम्हाला आवडते तर बघा ना तुम्ही, मी असंच बोलले तुम्हाला. यावर माझा दीर म्हणाले, वहिनी, तुम्ही इतक्या रागाने का बोलत आहात? मी त्या मुलीकडे बघितलेले तुम्हाला आवडत नाही वाटतं? यावर मी म्हणाले, भाऊजी, माझं लग्न झालेलं आहे, मला काय करायचं? तुम्ही कुठल्याही मुलीकडे बघा, मला काय तुमच्यासोबत लग्न करायचं आहे का? मला राग यायला. माझं बोलणं ऐकून माझा दीर हसू लागला आणि म्हणाला, वहिनी, खरं सांगा, तुमचं लग्न झालं नसतं तर तुम्ही माझ्यासोबत लग्न केलं असतं ना? त्याच्या या प्रश्नावर मला हसायला आलं. मी त्यांना म्हणाले, वेडेच आहात तुम्ही. बरं भाऊजी, खरं सांगा, आवडली का मुलगी? यावर माझा दीर म्हणाले, वहिनी, काय पण काय बोलतायत? मी म्हणाले, भाऊजी, खरं सांगायचं, वहिनीपासून काहीही लपवून ठेवायचं नसतं. कारण जर तुम्हाला ती मुलगी आवडली असेल तर तिला तुमची बायको बनवणे पर्यंत जबाबदारी माझी. हे ऐकून माझे दीर जरा खुश झाला आणि म्हणाला, खरंच वहिनी, खरंच बोलतेस? तुझ्या ओळखीचीच आहे का वहिनी ती? मी म्हणाले, हो, माझ्या ओळखीचीच आहे. आमच्या घरासमोरच राहते. मी तिच्याशी तुमची ओळख करून देऊ का? यावर माझा दीर म्हणाला, हो वहिनी, चालेल. मला ती माझ्या ओळखीची होती. मी तिला लगेच आवाज दिला, शिवानी, इकडे ये. ती माझ्याकडे आली आणि तिला माझ्या दीराची ओळख करून दिली. माझा दीर तिच्याकडे एकटक लावून बघत होता. तेवढ्यात शिवानीला कोणीतरी आवाज दिला. ती मला म्हणाली, नैनाताई, मी 2 मिनिटात आले. मला कोणीतरी बोलावते. असं म्हणून ती तिथून निघून गेली. पण माझ्या दीराचे लक्ष शिवानीकडेच होते. तो तिलाच बघत होता. मी माझ्या दीराला खूप वेळा समजावून सांगितले होते, बस झालं ना भाऊजी, आता नका बघू इतकं. अजून किती सतावणार? एक दिवस मी तुमच्यामुळे कोणालाही तोंड दाखवायचे लायकीची राहणार नाही. भाऊजी, उठा की, बाद झालं. यावर माझा दीर म्हणाला, वहिनी, फक्त अजून 2 मिनिटे. तेवढ्यात मी माझ्या दीराचा हात धरून त्याला एका खोलीत घेऊन आले आणि त्याला म्हणाले, हे काय चाललंय भाऊजी? अहो, इथे सर्व नातेवाईक आहेत. ते वेड्यासारखे बघताय तुमच्याकडे. त्यांचं काहीच वाटत नाही का तुम्हाला? उद्या माझे नातेवाईक मलाच नावं ठेवतील. हिचाच दीर होता तो, जो मुलींकडे एकटक बघत होता, म्हणून तुम्हाला आवडलीच आहे ती तर मला सांगा ना, मी तुमची लग्नापर्यंत पूर्ण सेटिंग लावून देते. लग्न पार पडल्यावर आता आम्हाला परत घरी जायचं होतं. माझा दीर मला म्हणाला, वहिनी, प्लीज, मला एकदा तिला बघावंसं वाटतंय. माझ्या दीराच्या सांगण्यावरून मी लगेचच शिवानीला माझ्याकडे बोलावून घेतलं आणि मी तिला सहज विचारले, काय करतेस आता? तुझं शिक्षण किती झाले आहे? लग्न जमलं की जमायचे बाकी आहे? तेव्हा तिने सांगितलं, माझं शिक्षण पूर्ण झालं आहे आणि माझं लग्नही जमलं आहे. 10 दिवसानंतर माझेही लग्न आहे. माझ्या लग्नाला नक्की या. असं म्हटल्यावर माझ्या दिराचा चेहऱ्याचा रंगच उडाला. मला हसायलाही आलं आणि थोडंसं वाईट सुद्धा वाटलं. मी माझ्या दिराकडे बघितलं तर माझ्या दिराने डोक्याला हात मारला आणि म्हणाला, अरे देवा, मीच काय पाप केलं होतं? तू माझ्यासोबत असं का केलं? मग मी माझ्या दिराला म्हणाले, अहो भाऊजी, फ्लॅट फॉर्म उद्घाटन झालेलं आहे. यावर माझा दीर म्हणाला, झालं ना वहिनी, एकदाच तुमच्या मनासारखं? मी म्हणाले, काय माझ्या मनासारखं झालं? तेव्हा माझा दीर म्हणाला, वहिनी, मी शिवानीकडे बघत होतो, ते तुम्हाला अजिबात आवडत नव्हतं ना? मी म्हणाले, अहो भाऊजी, हे काय बोलताय? मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, मला काय तुमच्या सोबत लग्न करायचं आहे का? जर तुम्ही शिवानीकडे बघितलं तर मला राग येईल. असं काहीही बोलू नका. उलट मी तुम्हाला म्हणाले होते की जर तुम्हाला ती आवडली असेल तर मी तिच्याशी बोलते. पण तिला तुमच्याबद्दल सांगायच्या आधीच तिने तिचं सांगितलं, तर यामध्ये माझी काय चूक आहे?
संध्याकाळच्या गाडीने आम्ही परत कोल्हापूरसाठी बसलो. माझा दीर गाडीमध्ये गुमसुम बसला होता. तेव्हा मी म्हणाले, "हो भाऊजी, जाऊ द्या ना आता. कुठे ना कुठे तुमच्यासाठी सुंदर मुलगी असेल, ती पण तुमच्यासारखीच तुमची वाट बघत असेल. नाराज होऊ नका." मंडळी, कथा आवडली असेल तर आपली राय कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया अशाच एका कथेमध्ये.